रात्रीच्या जेवणात तुम्हाला काहीतरी हलकं-फुलकं जेवायचं असेल तर हा व्हेज पुलाव तुम्ही बनवू शकता। नमस्कार, मी यामिनी आपल्या फूड्स कॉर्नर या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप 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 मनापासून स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत व्हेज पुलाव। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात आधी मी 1.5 कप तांदूळ घेतला आहे। हा पुलाव बासमती तांदूळ आहे। आता हा तांदूळ मी छान 2 ते 3 पाण्यातून धुवून घेतला आहे आणि आता हा तांदूळ 20 ते 25 मिनिटे पाण्यात भिजत ठेवूया। आणि आता तांदूळ भिजतोय तोपर्यंत इकडे आपण ज्या भाज्या वापरणार आहोत त्या सर्व भाज्या कापून घेतल्यात मी। इथे मी घेतलाय मटार, टोमॅटोचे काप घेतले, फ्लावरचे तुरे, शिमला मिरची उभी चिरून घेतली, बटाट्याचे उभे काप घेतले आणि मक्याचे दाणे घेतले, पनीरचे तुकडे आणि गाजरचे उभे काप चिरून घेतले। इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या घेऊ शकता व त्यांचे प्रमाणही कमी जास्त करू शकता। आता एका कुकरमध्ये 2 पळ्या तेल घेतले, त्यात जिऱ्याची फोडणी घातली आणि आता त्यात घालूया खडे मसाले 6 ते 7 मिरे, 4 ते 5 छोटे दालचिनीचे तुकडे, 6 ते 7 लवंग, 2 चक्री फूल, 1 मसाला वेलची, 2 ते 3 तेजपान आणि आता हे सगळे खडे मसाले तेलात थोडे परतून घेऊया। वाह, मसाल्याचा खूप छान वास येतोय। आता यात घालूया उभा चिरलेला कांदा। इथे मी 2 ते 3 मध्यम आकाराचे कांदे घेतलेत आणि आता हा कांदा छान गुलाबी रंगावर परतून घेऊया। इथे तुम्ही बघू शकता कांदा छान गुलाबी रंगावर परतून झालेला आहे। आता यात घालूया आले लसूण पेस्ट, कढीपत्ता, 3 ते 4 हिरव्या मिरच्या। आता हे छान परतून घेऊया आणि नंतर आपण आता यात घालणार आहे काजूचे तुकडे आणि नंतर आता आपण यात घालूया सर्व भाज्या ज्या आपण घेतलेल्या आहेत आणि या सर्व भाज्या घालून झाल्यानंतर पुन्हा एकदा याला परतून घेऊया। इकडे तांदूळ भिजलाय। आता यातील पाणी चाळणीवर निथळून घेऊ आणि हा तांदूळ या भाज्यांमध्ये घालूया आणि सर्व छान मिक्स करून घेऊ। यात घालूया गरम पाणी। आता हे पाणी घालताना तांदूळ बुडेल इतपतच पाणी घालायचे, कारण आपण तांदूळ भिजवून घेतलेला आहे। नंतर घालूया चवीपुरते मीठ। मीठ घालून झाल्यावर छान मिक्स करून घेऊ। आता सर्वात शेवटी यात जाणार आहे 1 चमचा साजूक तूप। यामुळे पुलाव छान मोकळाही होतो आणि चवही छान लागते। आता कुकरचे झाकण लावून घेऊ आणि हाय फ्लेमवर 1 शिट्टी काढून घेऊया। आणि कुकर थंड झाल्यावर आता आपण बघूया, इथं आपला व्हेज पुलाव तयार आहे। आता पुलाव आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊ। तुम्ही बघू शकता पुलाव छान मोकळा झालेला आहे। तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा। आवडल्यास लाईक करा आणि कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।